हॅलो नमस्कार. वेलकम टू आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटना. असं म्हणतात की आपली त्वचा ही आपल्या आरोग्याचा आरसा असते, किंवा असंही म्हणतात की हेल्दी स्किन रिफ्लेक्ट्स हेल्दी बॉडी. पण मग ही हेल्दी स्किन मिळवायची कशी, राखायची कशी, त्याची काळजी कशी घ्यायची, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत त्वचा रोगतज्ञ स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर सोनल पवार यांच्याकडून. हॅलो डॉक्टर सोनल. हॅलो, वेलकम टू आवर शो. आजकाल स्किन प्रॉब्लेम्स प्रमाण खूप वाढलेलं दिसतं, तर त्याची मुख्य कारण, मेन रिझन्स काय असावीत असं तुम्हाला वाटतं? त्याचं एक मुख्य कारण आहे स्ट्रेस. आजकाल अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी कारणाचा स्ट्रेस हा असतोच. या स्ट्रेसचा एक डायरेक्ट परिणाम आपल्या झोपेवर होतो, आणि झोप सुद्धा नीट न झाल्यामुळे त्याचा परिणाम हा पचनक्रिया म्हणजे डायजेशनवर होतो. राईट राईट राईट. तर हे डायजेशन नीट न झाल्याने टॉक्सिन बिल्टअप झाल्यामुळे मग सोरायसिस, वेगवेगळ्या टाइप्स ऑफ ॲलर्जीज, लायकन प्लेनस किंवा इतर अशा बऱ्याच आहेत गोष्टी त्या होऊ शकतात. बरोबर आहे. तर आता तुम्ही म्हणालात स्लीप आणि स्किनचा संबंध आहे, तर तो कसा आहे? झोप आपल्याला एक 7 ते 8 तासाची होणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या बॉडी सेल्सचं वेअर अँड टेअर, म्हणजे रिपेअर, करेक्ट, म्हणजे बॉडी रिपेअर होणं, आणि शिवाय टॉक्सिन्स जे बिल्टअप होतात बॉडीमध्ये दररोज ते बाहेर म्हणजे एलिमिनेट होणं सिस्टीम मधून, हे सगळं प्रोसेस हे झोपेमध्ये होत असतं. बरोबर. तर ती झोप जर दररोज अपुरी पडली तर ह्या सगळ्या प्रोसेसेस नीट होत नाही. त्याच्याने परत एक टॉक्सिन बिल्टअप, आणि त्याच्याने हे सगळं स्किनवर मग परत म्हणजे पिंपल्स उठणं किंवा दुसऱ्या आणि इतर टाइप्स ऑफ एलर्जीज हे सगळं होऊ शकतं. पण मग आता तुम्ही म्हणालात की झोप म्हणजे साधारण 7 ते 8 तास रिक्वायर्ड आहे. पण मग एखादा माणूस असं म्हणाला की मी रात्री 2 वाजता झोपीन आणि सकाळी 10ला उठीन, 8 तास झोप झाली, तर हे योग्य आहे? नाही, आपल्या बॉडीचा पण एक स्लीप बायोलॉजिकल पॅटर्न आहे. तर त्यात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत बॉडी क्लिन्झिंग मेकॅनिझम असतं. त्याच्यानंतर दुपारी 12 ते संध्याकाळी 8 ह्यात बॉडीचं किचन वर्क होत असतं, म्हणजे सगळे डायजेशनचे प्रोसेस वगैरे. आणि त्याच्यानंतर रात्री 8 ते परत पहाटे 8 सकाळी 8 वाजेपर्यंत हे बॉडी बिल्डिंग मेकॅनिझम असतं. तर जर ही प्रोसेस नीट नाही झाली तर त्याच्याने हे टॉक्सिन्स बिल्डअप होऊ शकतात. आणि उन्हात गेल्यावर आपली स्किन काळी पडते, काळवंटे असं म्हणतात, तर त्याचा म्हणजे सन एक्सपोजरचा आणि स्किनचा एक्झॅक्टली काय संबंध आहे? इनफॅक्ट मी म्हणेन सन एक्सपोजर आणि स्किन ह्याचा फार डिरेक्ट रिलेशन आहे त्याचा. कारण का बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स आजकाल हे उन्हाच्या एक्सपोजरने होतात. उन्हामध्ये युव्ही रेज असतात, ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणतो, रेज. तर ह्याचा इफेक्ट म्हणजे एक प्रीमॅच्युअर एजिंग, म्हणजे स्किन लवकर आपली एज होऊ शकते, एक डलनेस येतो स्किन मध्ये, त्याच्यानंतर पिगमेंटेशन होऊ शकतं, रॅशेस, टॅनिंग आणि फ्रेकल्स. आणि हे सगळं परत फ्रेकल्स असे डार्क ब्राऊन कलरचे स्पॉट्स आपल्या जिथे पण जेवढे सन एक्सपोज्ड एरियाज आहेत त्याच्यावर दिसतात. पण मग उन्हात गेल्यावर सनस्क्रीन लावावं असंही म्हणतात, तर ते खरंच गरजेचं असतं का? अतिशय गरजेचं आहे. मी इनफॅक्ट माझ्या पेशंट्सना याचं एक्झाम्पल असं देते की सनस्क्रीन लावणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढा दात घासणं आहे. येस, आपण दररोज दात घासतो आणि ही प्रोसेस लाईफ लॉंग असते. तसं सनस्क्रीनही दररोज, म्हणजे ऑल 12 months ऑफ अ इयर, फक्त उन्हाळ्यातच नाही. ही चुकीची कल्पना आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता पावसाळा आहे तर, पण ते 12ही महिने लावणं उन्हाच्या वेळेत हे महत्वाचं. पण मग सनस्क्रीन लावताना ते कुठे कुठे लावायचं? सनस्क्रीन मुख्यतः जेवढे सन एक्सपोज्ड एरियाज आहेत ते, म्हणजे आपला चेहरा, कान, मान, हात जर एक्सपोज्ड असतील तर इथे लावणं गरजेचं. पण मग आता समजा मी सनस्क्रीन लावून बाहेर पडले आणि नंतर ऑफिसमध्ये किंवा म्हणजे सावलीत जाऊन बसले, तर मग तेव्हा ते पुसायचं का तसंच राहिलं तरी चालतं? नाही, तसंच राहिलं तरी चालेल. आणि नाहीतरी कुठल्याही सनस्क्रीनचा इफेक्ट हा फक्त 2.5 ते 3 तास राहतो. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही ऑफिस मधून परत बाहेर जाणार असाल किंवा घरातून, तर ते रिअप्लाय करणं अतिशय महत्वाचं आहे. पण मग ऑफिसमध्ये आता काही वेळेला असं खिडकीतून ऊन वगैरे येतं, तर मग ते सुद्धा
चांगलं म्हणजे चांगलं नाही का? नाही, ते नाही. म्हणजे तसं येत असेल तरी यू शुड अप्लाय. तरी सुद्धा येस, इट इज इम्पॉर्टंट टू अप्लाय. किंवा आपण छत्री घेऊन समजा बाहेर गेलो तर मग सनस्क्रीन लावायचं की? हो, तरी. अच्छा, तरी सुद्धा तरी लावणं तेवढंच महत्वाचं. ओके ओके. पण मग सनस्क्रीन घेताना, विकत घेताना काय बघून घ्यायचं, म्हणजे कसं सिलेक्ट करायचं ते? सनस्क्रीन हे वेगवेगळ्या स्किन टाईप प्रमाणे असतात. तर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी थोडंसं ड्राय सनस्क्रीन किंवा जेल बेस्ड असं वापरावं. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी सनस्क्रीन विथ मॉइश्चरायझर हे कॉम्बिनेशन युज केलं तरी चालतं. आणि प्रत्येक सनस्क्रीनला एक सन प्रोटेक्शन फॅक्टर, ज्याला SPF आपण म्हणतो, तर ते मिनिमम 15 म्हणजे 15 एवढं असणं महत्वाचं आहे. त्याच्याने आपल्याला एक प्रॉपर प्रोटेक्शन मिळू शकतं अल्ट्राव्हायोलेट रेज. ओके. आणि मग आपण जेव्हा घरी येतो म्हणजे रात्री झोपायच्या आधी ते पुसायला किंवा धुवायला पाहिजे? नाही, रात्री घरी आल्यानंतर चेहरा फेसवॉशने धुणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण सनस्क्रीन मध्ये तो चिकटपणा असतो, तो स्किनवर राहून आपली त्वचा म्हणजे पोर्स ब्लॉक होऊ शकतात. त्याच्यामुळे फेस धुणं हे इम्पॉर्टंट आहे. ओके. डॉक्टर, मला एक सांगा की स्किन चांगली राहावी म्हणून काय खायला पाहिजे? स्किन चांगली राहण्यासाठी एक बॅलन्स डाएट असणं तर फार महत्वाचं आहे. पण त्या बॅलन्स डाएट मध्ये तरी मी जास्त प्राधान्य देईन फ्रुट्स, त्याच्यानंतर सॅलेड्स आणि सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपण ज्यांना म्हणतो ते. पण मग सॅलड मध्ये काय म्हणजे कुठल्या भाज्या वापरायच्या मेनली? सॅलेड मध्ये आपण ज्याला सॅलेड पत्ता म्हणतो, म्हणजे आजकाल कुठलाही भाजीवाला येतो त्याच्यामुळे ते मिळणं फार इझी आहे. त्याच्यानंतर लेट्यूस म्हणून असतात, त्याच्यात बरेच प्रकार असतात. तर हे सगळं एक लिफी व्हेजिटेबल्स मध्येच येतात प्रकार. नंतर केल म्हणून आहे, आणि शिवाय सगळं कोबी, गाजर, मुळा, टोमॅटो, काकडी, इव्हन मोड आलेले मूग, मटकी हे सगळं मिक्स करू शकतो. ओके ओके. पण मग हे सॅलड मध्ये बरेच वेळा ड्रेसिंग साठी म्हणजे बाइंडिंग साठी काही जण बटर घालतात किंवा मेयोनीज सॉस घालतात, तर हे योग्य आहे का? दही पण घालतात काही जण, तर हे योग्य आहे? हे सगळं टेस्ट येण्यासाठी खूप छान लागतं, म्हणजे ह्या जिभेसाठी. बरोबर आहे. पण ते आहे की म्हणजे ह्याच्यात एक फॅटी कंटेंट खूप आहे. तर हे दररोज असं खाऊन आपल्याला नाही चालणार, कारण त्याच्यामुळे जो सॅलेड आपण खातो त्याचा उद्देशच कुठे जातो. तर ड्रेसिंग साठी म्हणून कधी कधी शेंगदाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं जर आपण मिक्सर मध्ये किसून त्याच्यात थोडं मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि इव्हन म्हणजे टेस्ट साठी आमचूर पावडर, चाट मसाला, हे सगळं राई वगैरे असं चालतं? हो, तेही चालतं. म्हणजे पेस्ट मध्ये राई मिसळ. इव्हन ऑलिव्ह ऑइल इज अ गुड ऑप्शन. ओके, ऑलिव्ह ऑइल. आणि मग हे सॅलड खाण्याची वेळ आहे का? म्हणजे जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर, कुठलं कधी खाल्लं की जास्त त्याचा फायदा? शक्यतो सॅलेड हे जेवणाच्या आधी खाल्लं गेलं पाहिजे. अच्छा. तर सॅलेड खाऊन तुम्ही जेवायला बसला तर दॅट इज द बेस्ट थिंग. अच्छा, ओके. पण मग सॅलेडचा फायदा काय असतो? आपण जेवायला बसतो तेव्हा काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आतून रिलीज होत असतात आपल्या सिस्टीम मध्ये. तर सॅलेड एक पचायला पण सोपं असतं आणि शिवाय त्यात फायबर कंटेंट आणि वॉटर कंटेंट खूप असतं. तर पचन क्रिया सुरू करण्यासाठी सॅलेडचा अतिशय उत्तम हे होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर जे आपण जेवतो त्याचं डायजेशन पण फार फास्ट होतं आणि ऍब्झॉर्प्शन, सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत जेवणामध्ये ते फार नीट चांगल्या प्रकारे होतं. कारण स्किन मध्ये मला वाटतं बरंच आपल्या वॉटर कंटेंट असतं. 60% वॉटर असतं आपल्या स्किन मध्ये. ओके. तर ते स्किन हायड्रेट होऊन त्याच्यावर एक ग्लो, तुकतुकी येण्यासाठी पण या सगळ्याचा फार उपयोग. बरोबर आहे. आणि व्हॉट अबाउट फ्रुट्स? म्हणजे फ्रुट्स कुठले आणि कधी खावे? फ्रुट्स सगळ्या प्रकारचे चांगले असतात, पण तरी स्किन साठी जर तुम्ही मला विचारलं तर सिट्रस फ्रुट्स, म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी कंटेंट खूप असतं. व्हिटॅमिन सी आपल्या स्किन साठी फार चांगलं असतं. बरोबर. शिवाय व्हिटॅमिन ए असणारे फ्रुट्स म्हणजे पपई, परत सीझनल मध्ये मँगो, म्हणजे येलो फ्रुट्स आपण ज्याला म्हणतो, तर हे सगळे अतिशय चांगले. पण मग फ्रुट्स म्हणजे सॅलड जेव्हा आपण करतो त्याच्यात फ्रुट्स टाकणं किती योग्य आहे, किंवा टाकायची झाली तर कुठली टाकायची? सॅलेड मध्ये दोनच प्रकारचे फ्रुट्स म्हणजे म्हणतो ना जे ग्रुप्स जे ब्लेंड होऊ शकतात खाण्यासाठी. त्यात एक आहे पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब आणि दुसरं पायनॅपल. अच्छा. हे दोनच फ्रुट सॅलेड मध्ये आपण खाऊ शकतो. म्हणजे बाकी ऍपल, पपई असं पण टाकतात? आयडियली नाही. म्हणजे कॉम्बिनेशन. बरोबर. आणि मग फ्रुट्स आपण खातो तेव्हा ती कधी खावी आयडियली?
फ्रुट्स नेहमी उपाशी पोटी म्हणजे एम्प्टी स्टमक वरच खाल्ली गेली पाहिजे. तर त्याच्यासाठी आयडियल वेळा आहेत सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपलं पोट अगदी रिकाम असतं, आणि सेकंडली दुपार म्हणजे लंच पचल्यानंतर 3 ते 4 तासात. म्हणजे कसं 4-5 वाजता फ्रुट्स आपण खाऊ शकतो. पण मग त्याचं काही असं पर्टिक्युलर कारण आहे? फ्रुट्स सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेस 2 गोष्टी होतात फ्रुट्सने. एक तर इन्स्टंट एनर्जी आपल्याला मिळते जी आपल्याला सकाळी गरज असते, आणि लंच पचल्यानंतर परत साधारण एक 5-6 वाजता एक ती भुकेची वेळ असते, तर तेव्हा ती एनर्जी इन्स्टंटली मिळते आपल्याला. आणि सेकंडली फ्रुट्स आपल्या बॉडीला क्लिन्झिंग पण करण्यात हेल्प करतात. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी फ्रुट्सचा अतिशय चांगला उपयोग होतो. आणि पर्टिक्युलर या वेळेला खाल्ली तर त्याचा फायदा जास्त. आणि परत फ्रूट इज अ कम्प्लीट फूड. म्हणजे त्याच्यात प्रत्येक गोष्ट आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटामिन्स, मिनरल्स, हे सगळं. आणि शिवाय वॉटर कंटेंट पण फ्रुट्स मध्ये 70% आहे. ओके, बरोबर. तर त्याच्याने परत. पण मग फ्रुट्स म्हणजे फ्रूटची ज्यूस बरेच जण पितात, तर ते योग्य आहे? फ्रुट्स शक्यतो चावून खाल्लेले बरे. ओके. ज्यूसने त्याचं म्हणजे बऱ्याचशा त्या फळाची ती आहे ती शुगर मध्ये कन्वर्ट होते, आणि मग दॅट इज अगेन नॉट गुड फॉर हेल्थ. त्याच्यामुळे फ्रुट्स हे चावून खाल्लेले नेहमी बरे, आणि ते कापल्यानंतर पहिल्या 15 ते 20 मिनिटात खाल्ले गेलेले बरे. नाहीतर ते ऑक्सिडाइज होऊन जातं, त्यातले जे विटामिन्स असतात त्याचा काहीच मग बदलतो. राईट. आणि पाणी पिण्यावरून सुद्धा बरेच मतप्रवाह आहेत, म्हणजे किती प्यायचं, कसं प्यायचं, तर तुमचं काय मत आहे? पाणी साधारण म्हणजे एका नॉर्मल व्यक्तीला जो हेल्दी आहे त्यांनी ऍटलिस्ट 7 ते 8 ग्लास पाणी 24 तासात प्यायला गेलं पाहिजे. ओके. कारण का पाण्याचे 2 आहेत म्हणजे गोष्टी. एक तर पाणी इट हेल्प्स इन ब्लड सर्क्युलेशन ऑफ द बॉडी. करेक्ट. त्याच्यानंतर ऍब्झॉर्प्शन जे आपण खातो फूड, ते ऍब्झॉर्प्शन सगळे होऊन सगळीकडे प्रत्येक सेल मध्ये जाण्यात त्याचा आहे उपयोग. आणि तिसरं जे टॉक्सिन्स आहेत बॉडीमध्ये ते एलिमिनेट करणार. ओके, राईट. तर ह्या सगळ्याचा उपयोग आहे पाण्याचा. पण म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये काही जण फ्रीज मधलं गार पाणी पितात किंवा बर्फ टाकून पितात, किंवा थंडीमध्ये एकदम गरम पाणी पितात, तर ते त्याच्याबद्दल तुम्हाला काय? मी म्हणेन थंड पाणी शक्यतो कधीच पिऊ नये. नेहमी जे आपलं बॉडी टेम्परेचर आहे किंवा जे रूम टेम्परेचर, असं एक कोमट पाणी किंवा रूम टेम्परेचर हे असंच पिणं योग्य आहे. अच्छा, ओके. डॉक्टर, आज तुम्ही आम्हाला इतकी महत्वाची आणि युजफुल इन्फॉर्मेशन दिली, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पण अजूनही अनेक प्रश्न मनामध्ये आहेत, तेव्हा मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करते की पुढच्या भागात सुद्धा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आमच्या मनातल्या शंकांचं निरसन करावं. शुअर. डॉक्टर सोनल यांच्याबरोबरची आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण पुढच्या भागात. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आहे maitreyi11@gmail.com. आणि तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर तो नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपल्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. जसं की आंघोळीला साबण कुठला वापरायचा, केसांना तेल लावायचं की नाही, इथपासून ते मेकअप करताना आणि उतरवताना काय काळजी घ्यायची, इथपर्यंत अनेक इंटरेस्टिंग पॉइंट्सवर आपण चर्चा करणार. तेव्हा बघायला विसरू नका आसपास अराउंड अस व्यक्ती आणि घटनाचा पुढचा भाग डॉक्टर सोनल पवार यांच्याबरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.